भगवान की जय। पवित्र रक्षाबंधन पौर्णिमा, नारळी पौर्णिमा या निमित्त पवित्र श्रावण मास अंतर्गत श्री शिव महापुराण कथा, मंदिरामध्ये विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, श्री घनश्याम महाराज, श्री राधाकृष्ण देव सभेमध्ये उपस्थित परमपूज्य गुरुवर्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसादजी स्वामी, उपस्थित सर्व हरिभक्त सर्वांना जय श्री स्वामीनारायण। आज रक्षाबंधनचा दिवस। आजचा दिवस म्हणजे ब्राह्मणांसाठी जाणव बदलण्याचा दिवस। आज सामवेदी ब्राह्मण जर सोडले तर त्याशिवाय जेवढे पण ब्राह्मण आहे ते सर्व आज स्वतःच्या शरीराची शुद्धी करत असतात। आज रक्षाबंधन दिवस म्हणजे महाभारत कथानुसार भगवान कृष्ण यांना जेव्हा हाताला एक जखम झाली आणि त्यावेळेस द्रौपदींनी स्वतःच्या साडीचा भाग फाडून आणि भगवान कृष्णाच्या हाताला बांधला होता। भगवान कृष्णांनी वचन दिलं होतं की जेव्हा तुला आवश्यकता पडेल तेव्हा या साडीच्या एक एक दोऱ्याचं मूल्य मी चुकवणार। आणि हस्तिनापूरच्या सभेमध्ये जेव्हा दुशासन द्रौपदीची साडी ताणू लागला त्या समयी भगवंतांनी एक एक दोऱ्याचं मूल्य एक एक साडी समान पुरवलं। त्यानंतर जेव्हा देवासुर संग्राम झाला, सतयुगाच्या कथांमध्ये देवासुर संग्राम दाखवण्यात आला, तर त्यामध्ये जेव्हा इंद्र युद्ध करण्यासाठी निघाले त्या समयी त्यांच्या पत्नी इंद्राणी ज्या होत्या त्यांनी इंद्राच्या हातावरती रक्षा व्हावी म्हणून एक दोरा बांधला होता आणि तो पण रक्षाबंधनचा दिवसाचा प्रतीक आहे। त्यानंतर महाभारताच्या युद्धामध्ये जेव्हा अभिमन्यू युद्ध करण्यासाठी निघाले, भगवान अर्जुन कृष्ण दोघं पण दुसऱ्या जागेवरती युद्ध करायला गेले आणि त्यावेळेस युद्ध करण्यासाठी पांडवांचे मुख्य म्हणून अभिमन्यू जेव्हा आगेवानी घेतात त्यावेळेस त्यांची रक्षा व्हावी म्हणून कुंताजी ज्या अभिमन्यूच्या आजी होत्या त्यांनी स्वतःच्या नाताच्या हातावरती रक्षासूत्र बांधलं होतं। स्वामीनारायण संप्रदायामध्ये दीनानाथ भट्ट यांनी भगवान स्वामीनारायणच्या हाती राखी बांधली होती। तर आपल्याला जो प्रिय व्यक्ती आहे, आपल्या जवळचा व्यक्ती आहे, त्याची रक्षा व्हावी त्यासाठी हा रक्षा कवच हातावरती बांधला जात असतो। मत्स्यमार जेवढे पण लोक आहे, खास करून वापी, वलसाड, नारगोल ह्या साईडला वसणारे, ते आजच्या दिवशी समुद्र देवताला सोन्याचं नारळ अर्पण करत असतात। समुद्र देवता वर्षभर आमची रक्षा करो म्हणून आजच्या दिवशी त्यांचा पण मोठा सण असतो। म्हणून नारळी पौर्णिमा आज म्हटली जाते। तर आज पवित्र या रक्षाबंधनाच्या दिवशी विशेष बहीण भावाला राखी बांधत असते, असा हा पवित्र सण या निमित्त
मंदिरामध्ये आज आपण पौर्णिमा भरायला इथे आलो. मुगटधारी भगवंताचे दर्शन केल्याने पौर्णिमाच्या दिवशी सर्व जे दुःख असतात ते दूर होत असतात. स्वामीनारायण संप्रदायामध्ये पौर्णिमाचं अति महत्व आहे. आज भगवान सदाशिवांच्या पूजनाचं पण अति महत्व आहे. पौर्णिमाचा दिवस म्हणजे चंद्राचा दिवस आणि भगवान शिव यांच्या मस्तकावरती चंद्र विराजमान आहे, म्हणून आज शिव पूजन केल्याने भगवान सदाशिव अति प्रसन्न होत असतात. तर अशा या पौर्णिमाच्या दिवशी आपण भगवान सदाशिवांची कथा एक लहानशी श्रवण करू. जे दररोज कथा सुरू आहे. काल कथा आपण ऐकली होती. दक्ष प्रजापतीचा अपमान झाल्याने त्यांनी शिवगण आणि शिवला शाप दिला आणि समोर नंदीने पण दक्ष प्रजापती आणि जे पण ब्राह्मण होते त्या सर्वांना शाप दिला. अशा प्रकारे काल आपण कथा ऐकली होती. 87,000 वर्षानंतर जेव्हा भगवान शिव जागृत झाले तेव्हा पुन्हा सतीजींना स्वतःच्या जवळ बसवलं आणि जवळ बसवून पुन्हा त्यांना सुख व्हावं यासाठी रामकथा श्रवण करू लागले. रामकथा श्रवण करू लागले. सतीजी होत्या या अति प्रेमाने रामकथा श्रवण करत होत्या का? चौघही बाजूला पाहू लागल्या. ध्यान कथेमध्ये नव्हतं. केव्हा कथा हे पूर्ण करतील ना केव्हा आम्ही घरी पळून जाऊ. डेली तर काही यायचं नसतं आपल्याला, पण महिन्यातून एक वेळा आलोय तर पूर्ण कथा ऐकून जायला पाहिजे. सतीजी चारी बाजूला पाहत होते. पक्षी पाहिजे, विमान पाहिजे. तेवढ्यामध्ये आकाशातून विमान जाऊ लागले. विमानांवरती नजर पडली. भगवान शिव कथा सांगत होते, पण सतीजी तिथून विमानांच्या मागे मागे जाऊ लागल्या. एक विमान चाललं होतं त्याला खालती बोलवलं. आता विमान खालती आलं, त्यामध्ये चंद्र आणि चंद्रच्या पत्न्या बसल्या होत्या. विचारलं म्हणे कुठे जाता एवढ्या तयार होऊन होऊन? तर म्हणे तुला माहिती नाही, तुला निमंत्रण नाही. अरे आपले पिता दक्ष प्रजापती हा मोठा यज्ञ करत आहे आणि त्या यज्ञामध्ये आम्हा सर्वांना बोलवलं आहे. आम्हाला असं वाटत आहे की तुला पत्रिका नसेल. सती म्हणतात जेवढ्या पण आपण होतो 60, यामध्ये सर्वात लाडकी प्रिय जर कोणी असेल तर ती मी होती. असं शक्यच होणार नाही की मला पत्रिका माझे पिता देणार नाही. पत्रिका तर असणारच, पण म्हणे काय करावं, घराची हालत तुम्ही पहा. इथे जर पत्र देणारा पण आला ना तर दरवाजा भूतच खोलतात. एक वेळा आला तो जिवंत जात नाही. आली पण असेल तर कोणी फाडून टाकली असेल, कुठे ठेवून दिली असेल. पत्रिका तर असणारच मला, तुम्ही जा म्हणे, मी येते मागे. आणि चंद्र स्वतःच्या पत्न्यांना घेऊन निघून गेले. अजून पण शिव आणि दक्ष मध्ये जो विवाद झाला होता हा सर्वांना माहिती होता, पण सतीजींना माहिती नव्हता. आणि म्हणजे बाकीच्यांना माहिती होतं की हिला पत्रिका नाही. आणि दक्ष प्रजापतीने पण अपमान करण्यासाठीच शिवचा हा यज्ञ आयोजित केला होता. भगवान शिव कथा सांगत होते, तिथे सतीजी येऊन बसून गेल्या. पुन्हा मध्ये थोडेसे भगवान शिव थांबले आणि सतीजींनी सुरू केलं, ते तुम्हाला माहिती का म्हणे सकाळपासून विमान जात आहे, हे कुठे जात आहे? शिव म्हणतात त्यांना जायचं असेल तिथे जाऊ द्या म्हणे, तुम्ही कथा ऐका. मी तुम्हाला राम कथा ऐकत आहे, ते प्रेमाने ऐका.
सतीजी म्हणतात, नको तुमची रामकथा तुमच्याकडेच ठेवा, माझं ऐका आधी. हे विमान कुठे जात आहे तुम्हाला माहिती आहे का? म्हणतात नाही. तर म्हणे हे विमान सर्वे माझ्या माहेरी जात आहे. माझ्या पितांनी मोठा यज्ञ ठेवला आहे, ज्यामध्ये सर्व देवता, सर्व ऋषी, सर्वांना बोलवलं आहे, चला आपण पण जाऊ. भगवान शिव म्हणतात, पत्रिका आहे. सतीजी म्हणतात नाही. तर म्हणे व्हॉट्सअप आलं असेल, पाहून घे. त्याने ते पण नाही आलाय. कोणाकडे काही कार्यक्रम असला ना, कोणी जर दूर राहत असला तर पूर्वी किती कठीण होतं सांगणं. पत्र लिहायचा, तो 8-10 दिवसाला पोहोचला तर पोहोचला. भारतीय डाक व्यवस्था, आणि तो मिळतो तेव्हा कळायचं. तर भगवान शिव म्हणतात, आपल्याला पत्रिका नाही, मग आपण का जायचं? माता सती म्हणतात की स्वतःचे पती असले, पिता असले, गुरु असले, यांच्या घरी कधी पण निमंत्रण नसलं तरी पण जायला पाहिजे. भगवान शिव म्हणतात, शास्त्रांमध्ये असं पण लिहिलं आहे, तुम्ही सांगितलं यांच्या घरी जायला पाहिजे, पण शास्त्रांमध्ये असं पण लिहिलं आहे की जिथे अपमान होत असलं तिथे जाऊ नाही. तुलसीदासजी महाराज म्हणतात की जिथे अपमान होत असलं, तिथे सोन्याचा पाऊस पण पडत असला तर त्या स्थानी जाऊ नाही. सतीजी म्हणतात, मला तर जायचं आहे, तुम्हाला यायचं असलं तर चला. मला जायचं आहे, कारण की 87,000 वर्षापर्यंत जे दुःख होतं ते कोणाकडे व्यक्त करणार? ऐकणारा कोणीतरी पाहिजे ना. अर्धे जास्त दुःख ऐकल्यानेच कमी होता. तुम्ही कोणाकडे बसा आणि त्याचं दुःख ऐका ना, त्याचं अर्ध दुःख कमी होतं बिचाऱ्याचं. म्हणून सतीजींना असं आहे की मी तिथे जाईन, आणि तिथे गेल्यानंतर तिथे माझ्या बहिणींना, माझ्या आईला माझं दुःख आहे सांगेल. एवढ्या वर्षांपासून आम्ही भेटलो नाही, एकत्र भेटू, आणि एकत्र राहण्याचा आनंद अलग असतो. एकत्र आल्यानंतर हा बसायचा आनंद, जेवणाचा आनंद, गप्पा गोष्टीचा आनंद काही अलग असतो. काही काही लोकांना पाहतो, रात्री 2 वाजता जर ते आले तर सकाळच्या 6 वाजता लोक गप्पा मारतात आणि 6 वाजता झोपतात. कारण की तो एकत्र आणि आल्याचा आनंद आहे. काही वेळा असं असतं की मित्र मित्र ट्रेननं प्रवास करत असले तर रातभर गप्पा मारतात. आजूबाजूवाले हात जोडत नाही तोपर्यंत कोणी झोपत नाही. तर सतीजींना आहे की मला जायचं आहे. भगवान शिवला वारंवार सांगितलं, पण भगवान शिव म्हणतात, मी येणार नाही म्हणे तिथे. पण म्हणे का यायचं नाही तुम्हाला? तेव्हा भगवान शिवला झालं की आता सांगायला पाहिजे. भगवान शिव म्हणतात, तुझ्या पितानी माझं अपमान करण्यासाठीच हा यज्ञ ठेवलेला आहे. एक वेळा अशी सभा भरली होती, त्यामध्ये तुझे पिता आले आणि मी उभा झालो नाही, मी ध्यानामध्ये होतो, आणि तुझ्या पिताला असं वाटलं की माझा अपमान करतोय माझा जावाई, आणि विनाकारण माझ्यावरती रागवले, मला शाप दिला. पण ऐकून घे, मी काहीच बोलला नाही समोर, बरं. मी काहीच बोलला नव्हता समोर. सतीजी म्हणता, मग तुम्ही ध्यान ठेवायला पाहिजे ना, तुम्हाला एवढं माहित पडायला पाहिजे की तुमच्या पिता समान आहे तुमच्या सासरे, तर तुम्ही उभे व्हायला पाहिजे होतं. भगवान शिव म्हणता, मला माहिती नव्हतं एवढा अभिमानी आहे तुझा बाप. मला माहिती असतं ना तर डोळे बंद केले नसते ना, दरवाजापर्यंत दंडवत करत करत गेला असतो. पण ते झालं म्हणे, पण तो आता माझ्याविषयी शत्रुभाव ठेवतोय आणि अपमान करण्यासाठीच तिथे बोलवत आहे. तुम्ही जर गेले तर अपमान मिळणार. पण सतीजींच्या मनामध्ये असं आहे की मी तर प्रिय कन्या आहे, मी लाडकी आहे, माझा अपमान होणार नाही.
अति उत्साह आहे जाण्याचा, कारण की लाखो वर्ष व्यतीत होऊन गेले होते. भगवान शिव म्हणतात तुम्ही जा, आणि स्वतःचे अनेक गण भगवान शिव यांनी सोबत दिले. शिव महापुराण म्हणतात 60,000 गणांना घेऊन माता सती माहेरी जाण्यासाठी निघाल्या. भगवान शिव म्हणतात थांबा, तुमची बॅग मी तयार करून देतो. जेवढ्या पण साड्या वगैरे सर्व होता तो बॅग मध्ये भरल्या. विमानानं तर जायचं नव्हतं की 18 किलो 22 किलो न्यायचं आहे. जेवढा सामान होता सर्वाचा सर्व भरून दिला. जे शृंगार पेटी होती, एक फुलांचा चेंडू होता, एक बासुरी वाजवायच्या, आणि एक मेना पाटली होती, ते सर्व जे पिंजऱ्यासहित सर्व सतींना दिलं. सती म्हणतात मी 8च दिवसात वापस येईन. शिव म्हणतात येसान तेव्हा वापस आण जाईल. कारण की माहिती होतं की जर नाही जाऊ दिली हिला तर इथे जडून मरून जाईल, आणि गेली तर तिथे जडून मरून जाईल. म्हणजे आपल्या घरी जडून मृत्यू पावण्यापेक्षा तिथे जाऊन झालेलं बरं. 60,000 गणांना घेऊन माता सती नंदीवरती बसल्या आणि निघाल्या एक कणखलकडे जाण्यासाठी, जिथे दक्ष प्रजापती सर्व देवी देवतांना आमंत्रित केलेला आहे. संपूर्ण त्रिलोकी जिथे उपस्थित झाली. गंगाचा किनारा, यज्ञ सुरू होता. भृगु ऋषी मुख्य ब्राह्मण म्हणून आणि यज्ञ करवत होते. आणि त्या समयी जेव्हा मेहेलकडे सर्वप्रथम सतीजी आल्या, तेव्हा सर्वप्रथम जे आतापर्यंत जेव्हा पण जायच्या तेव्हा दरवाजाच्या बाहेर द्वारपाळ उभे असायचे, धावत यायचे, सामान सर्व घेऊन घ्यायचे, एक हास्य देऊन आणि स्वागत करायचे. पण आज दक्ष प्रजापतीने सर्वांना सांगून ठेवलं होतं, जो बोलला, जो हसला शिव परिवारासोबत तो माझा दुश्मन आहे. आज सतींना पाहता बरोबरच द्वारपाळांनी तोंड फिरवले. सर्वप्रथम अपमान द्वारपाळांद्वारा सतींचं झालं. तेव्हापासूनच सतींच्या शरीरामध्ये आग लागली की हे द्वारपाळ, आजपर्यंत मी यायची आणि धावत येऊन माझ्या हातून सर्व सामान घेऊन घ्यायच्या, वस्तू घेऊन घ्यायचे, माझं स्वागत करायचे, आणि आज मला पाहून तोंड फिरवताय, थांबा म्हणे, यांची तक्रार करते मी. जशी मेहलामध्ये गेले, सर्व बहिणी भेटल्या. बहिणी भेटल्या, पण कशा भेटल्या तर गालातल्या गालात हसत हसत अपमान करीत आहे आणि कटू हास्य करीत करीत आणि सतींशी भेटल्या. म्हणजे अवगणना करीत करीत सतींशी मुलाकात केली. त्यानंतर सतीजींना झाला की कोणी व्यवस्थित माझं स्वागत करो, माझ्याशी बोलो की न बोलो, पण माझी जी आई आहे वरुथिनी, ते तरी व्यवस्थित माझ्याशी बोलणार. त्यांच्या आईकडे गेल्या. एक फक्त त्यांच्या आई ज्या होत्या त्या व्यवस्थित बोलल्या, पण बोलता बोलता शेवटी असंही म्हटलं, कारण की माहिती आहे की दक्ष प्रजापतीने सांगितलंय कोणी बोलायचं नाही, आणि हे हिचे पिता आणि हे दोघी पण सारखे आहे. जर दोघी समोरासमोर आले तर कोणाचा तरी एकाचा मृत्यू होणार. म्हणून सतीजींच्या आई म्हणतात की आता तू आली आहे पण जाणार केव्हा. सतीजींना लागून गेलं की आता अजून आलीच होते, तेवढ्यात हे म्हणताय की केव्हा जाणार आहे. एक अपमान आहे ना अतिथींचा, की जो अजून आलो असतो, ज्याला अजून आल्यानंतर जेवण पण बाकी असतं, ज्याला आपण पाणीच अजून दिलेलं असतं, त्याला तुम्ही विचारा की मग रिटर्न केव्हा जाणार आहे. हा मोठा अपमान आहे. भगवंताचा अपमान तेवढा अतिथीचा अपमान आहे. असं विचारलं म्हणजे सतीजींनी सांगून दिलं की काही नाही म्हणे, फक्त यज्ञ दर्शन झाले की मी निघून जाईल. तेवढ्यात पूर्ण परिस्थिती सतींच्या लक्षात येऊन गेली होती. त्यांच्या आई म्हणता की यज्ञाला आता अजून खूप दिवसाचा उशीर आहे म्हणे, अजून तर एक पक्ष झाल्यानंतर यज्ञ सुरू होणार आहे, अजून यज्ञाची तयारी चालू आहे. सती म्हणता काही हरकत नाही, मी निघून जाते म्हणे, फक्त यज्ञ भूमीचे दर्शन करून येते. आणि सती
सर्व रुद्रगणांना घेऊन यज्ञभूमीचे दर्शन करायला जेव्हा गेल्या, तेव्हा त्या क्षेत्रामध्ये यज्ञशाळामध्ये यज्ञ सुरू होता. सर्वप्रथम सतींच्या मनामध्ये दुःख हे झालं की माझी माता माझ्याशी खोटं बोलल्या. यज्ञ सुरू आहे आणि मला सांगितलं की अजून 1 पक्षानंतर 15 दिवसानंतर यज्ञ सुरू होणार आहे. अति दुःख झालं, पण विचार केला की काही हरकत नाही, यज्ञाचे दर्शन करून माझ्या पिताला मी भेटून आणि निघून जाईन. दुनियामध्ये सर्वात जास्त जर मुलीला प्रेम कोणावरती असतात तो पितावरती असतो. तर सतीजींना पण प्रेम दक्ष प्रजापतीवरती होता. त्यांना असं होतं की माझे पिता माझ्याशी व्यवस्थित बोलतील, जे असेल ते. पण पिता पुत्रीचा संबंध हा चांगला असतो. जसा प्रवेश केला यज्ञ शाळेमध्ये, समोरच यज्ञाच्या मुख्य वेदिकावरती दक्ष प्रजापती बसला होता. दक्ष प्रजापतीने पाहूनच तोंड फिरवून टाकलं. सती समजून गेल्या की मी आली हे यांना पण काही आवडलेलं नाही, पण काही हरकत नाही, मी यज्ञ शाळेचे दर्शन करून आता जिथून निघून जाते. जशा यज्ञ शाळेच्या दर्शनासाठी निघाल्या, सर्व देवी देवतांचे स्थान यज्ञामध्ये असतात. सर्व देवी देवतांच्या स्थानांचे दर्शन करू लागले. यज्ञामध्ये आपण जातो तर फक्त हा यज्ञ चालू आहे दर्शन केलं एवढंच नाही, पण तिथे समोर जे यंत्र मांडलेले असतात, तिथे नवग्रह आहे, सर्व जे देवता आहे त्या सर्व देवतांचं स्थापन तिथे केलेलं असतं. सर्व देवतांचे दर्शन करू लागले, पण त्या सर्व स्थापनांमध्ये कुठे पण सतीजींना स्वतःचे पती भगवान शिवचं स्थान दिसलं नाही. आणि ते पाहताच आतापर्यंत ज्या सती काहीच बोलत नव्हत्या स्वतःचा अपमान झाल्यावर, पण आता सतीजींना अति क्रोध आला आणि त्या समयी सती म्हणू लागल्या, हे दक्ष प्रजापती, जे भगवान सदाशिव मंगलकारी आहे, ज्यांचं स्मरण केल्याने यज्ञ पवित्र होऊन जात असतात, त्या यज्ञामध्ये तुम्ही भगवान शिवचं स्थान ठेवलं नाही. तुम्ही माझे पिता असून सुद्धा तुमची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. तुम्ही हा अधर्म करीत आहात. आता सर्व देवता ऋषीगणांमध्ये सतींनी असे शब्द उच्चारले म्हणजे दक्ष प्रजापती यज्ञ करता करता ते पण उभे होऊन गेले आणि ते पण क्रोधायमान झाले. मनामध्ये तर भरलंच होतं, बोलायचंच होतं, अपमानासाठीच यज्ञ करला होता. आणि म्हणून त्या समय दक्ष प्रजापती उभे होऊन आणि म्हणू लागले की हे सती, पहिली गोष्ट तर आम्ही तुम्हाला बोलवलेलं नाही, तुम्ही निमंत्रणाशिवाय तुम्हाला आम्ही संदेश दिला नव्हता तरी सुद्धा तुम्ही इथे आला. आणि राहिली शिवच्या स्थानाची गोष्ट, तर शिव हे अमंगलकारी आहे. तो कुलीन नाही, वेद धर्मांपासून बहिष्कृत आहे आणि भूत प्रेतांमध्ये राहणाऱ्यांसाठी यज्ञामध्ये स्थान नसतं. आता अशा प्रकारे वाणी उच्चारली म्हणजे सतीजींना अजून क्रोध आला. सतीजी म्हणतात, संपूर्ण सभाजनांना संबोधित करून सांगितलं की हे सभाजनांनो, की ज्या सभेमध्ये संत शिव भगवान विष्णू यांची निंदा होत असली, त्या सभेमध्ये जाऊन आणि त्या शिव विष्णू आणि संतांच्या निंदा करणाऱ्याची जीभ कापून घ्यावी, हा शास्त्रांचा नियम आहे. आणि जर तुमची एवढी हिंमत चालत नसली तर तुरंतच त्या सभेचा त्याग करून आणि तिथून निघून जावं. मी तुम्हा सर्व सभाजनांना सावधान करत आहे की इथे शिवची निंदा होत आहे, तुम्ही लवकर इथून निघून जा, नाहीतर इथे मोठा प्रलय येणार आहे. सर्व सभाजनांना सावध केले आणि त्या समयी सतीजींनी मनोमनी विचार केला की आता हा देह राहू द्यायचा नाही. हा दक्ष पासून निर्माण झालेला देह आहे, हा मी आता ठेवणार नाही. आणि त्याच समयी माता सतींनी उत्तर दिशेकडे स्वतःचं मुख केलं आणि स्वतःचं मुख करून हात जोडून मनोमनी भगवान शिवचं चिंतन करीत करीत
योगाग्नीच्या माध्यमातून स्वतःच्या उजव्या पायाच्या माध्यमातून अग्नी प्रज्वलित केला आणि त्यातून संपूर्ण शरीर माता सतींचं जळू लागलं. आता सती भगवान शिवच्या पत्नी जळू लागल्या. म्हणजे सर्व जे देवता होते स्वतःच्या आसनांवरून उभे होऊन गेले. ऋषीगण सर्व अति दुखी झाले. तेवढ्यामध्ये 60,000 जे गण सोबत आले होते त्यांनी हे दृश्य पाहिलं. भगवान वेदव्यासजी लिहितात त्यामध्ये 20,000 जे गण होते त्यांनी हे दृश्य पाहिलं की आम्ही ज्यांच्या रक्षणासाठी आलो होतो त्या स्वतः जळत आहे. तर त्यांनी दुखी होऊन स्वतःचेच मस्तक 20,000 शिवगणांनी स्वतःचेच मस्तक स्वतःच्या हातून कापून काढले. बाकीचे राहिलेले गण होते त्यांनी यज्ञशाळावरती आक्रमण केलं आणि जे सर्व ऋषी होते त्यांना मारू लागले, देवता होते त्यांना मारू लागले. तेवढ्यामध्ये भृगु ऋषींनी यज्ञाच्या माध्यमातून देवता निर्माण केले आणि ते देवतांना सांगितलं की या शिवगणांसोबत युद्ध करा. आणि शिवगणांसोबत युद्ध होऊ लागलं. शिवगण परास्त झाले आणि धावत भगवान शिव कैलास पर्वतावरती बसले होते. भगवान शिवकडे येऊन समाचार दिले की माता सती यांनी दक्ष प्रजापतीने अपमान केल्याने त्या जळून भस्म होऊन गेल्या आहे. भगवान शिवला माहितीच होतं, पण भगवान शिव अति क्रोधायमान झाले आणि क्रोधित झालेल्या भगवान शिव यांनी स्वतःच्या जटातून एक लट काढली आणि ती पर्वतावरती फेकली. त्या केसांचे 2 भाग झाले. त्या एक भागातून प्रलयकालीन आवाज करता करता महाबली वीरभद्रांचं प्रागट्य झालं. त्यांचं संपूर्ण शरीर अग्नी समान होतं. 1000 त्यांचे हात होते. त्यासोबत सोबत 100 ताव त्यांचं निर्माण झालं. आपल्या शरीराला ताव आल्यानंतर डॉक्टर सांगतो ना हा ताव आहे, हा ताव आहे. तो यावेळी जन्माला आले होते आणि 13 प्रकारचे रोग त्या समयी जन्माला आले. दुसरा जो भाग होता यातून महाकाली ह्या उत्पन्न झाल्या. करोडो भूतांपासून त्यांच्या चौघही बाजूला करोडो भूत फिरत होते. दोघंचे दोघं वीरभद्र आणि महाकाली समोर येऊन म्हणतात की आम्हाला आज्ञा द्या, आम्ही काय करायचं आहे. भगवान शिव म्हणतात आता इथून जा आणि दक्ष प्रजापतीचा यज्ञ भंग करून टाका आणि दक्ष प्रजापतीला खतम करून टाका. भगवान शिवनी दोघांना वरदान दिलं की तुम्हाला आज कोणीच थांबवू शकणार नाही, तुम्हाला कोणीच पराजित करू शकणार नाही, माझा आज तुम्हाला आशीर्वाद आहे. आणि वीरभद्र आणि महाकाली हे दोघं पण जेव्हा दक्ष प्रजापतीचा यज्ञ भंग करण्यासाठी निघाले तेव्हा करोडो भूतगण महावीर गण घेऊन आणि वीरभद्र निघाले आहेत. भगवान शिव सारखा त्यांचा वेश आहे. 1000 त्यांचे हात आहे आणि दरेक हातामध्ये अलग अलग प्रकारांचे सर्प नाग पकडलेले आहे. 10,000 सिंह ज्या रथाला ताणत होते त्या रथावरती वीरभद्र बसले आहे. विचार तर करा 10,000 सिंह कोणाला म्हणतात आणि सिंहांनी ताणला जाणारा रथावरती कोणी बसतं का? आता सिंह केवढे भयंकर असतात. त्या रात्री मी एक सीन पाहत होता तर त्यामध्ये थोडे सिंह सुटले तर पूर्ण अंग्रेज सेनाला नाबूद करून टाकलं होतं. तर एवढे 10,000 सिंह घेऊन ते सिंह चालत कसे असतील, तो रथ केवढा मोठा असेल आणि ते वीरभद्राचं वजन केवढं असेल की 10,000 सिंह लावावे लागतात. 10,000 सिंह त्या रथाला ताणू लागले. सेनामध्ये मुख्य म्हणून कोण कोण होते तर नवदुर्गा, ब्रह्मराक्षस, भैरव, 64 योगिनी हे यज्ञाचं भंग करण्यासाठी निघाले. वारंवार शंखांचे नाद होऊ लागले. युद्धभूमीमध्ये जाताना जे वाद्य वाजत होते ते वाद्य वाजू लागले. आकाशामध्ये धूळ प्रसरली, पर्वत सर्व कंपू लागले, समुद्रामध्ये भरती आली आहे. या बाजूला दक्ष प्रजापतीला समाचार मिळतात अपसुकन होऊ लागले. सर्व दिशा त्याला मलिन दिसू लागल्या आणि वारंवार बेशुद्ध पडू लागले आहे. आणि जेव्हा संपूर्ण शिवसेना येऊन यज्ञशाळेवरती आक्रमण केलं त्या समयी देवता सर्व युद्ध करू लागले. शिवगण आणि देवतांमध्ये भयंकर युद्ध झालं.
देवता सर्व पराजित होऊन पलायन करू लागले. त्या समयी यज्ञ देवता होते हे तिथून पडून आणि जेव्हा आकाश मार्गाने जाऊ लागले त्या समयी हरणाचं रूप धारण करून यज्ञ जाऊ लागले. त्या वेळेस वीरभद्रांनी यज्ञाला पकडलं आणि हरण होतं त्याचं मस्तक पिळून फेकून दिलं. देवता होते, मुनिजन होते, त्यांचे पण अंगभंग केले. मणिधर नावाचा जो भगवान शिवचा गण होता त्यांनी यज्ञाचे मुख्य ब्राह्मण देवता भृगु ऋषींना पकडले आणि भृगु ऋषींची दाढी आणि मूछ काढून टाकली. तोंडामध्ये जेवढे पण दात होते सर्व दात पाडून टाकले. आता म्हणून दाखव म्हणे मंत्र. पुष्य देवता होते त्यांचे पण शिवगणांनी दात तोडले. कारण जेव्हा दक्ष भगवान शिवचा अपमान करीत होता, निंदा करीत होते, तेव्हा हे पुष्य देवता हसत होते आणि म्हणून दंड स्वरूपाने शिवगणांनी पुष्य देवतांचे दात तोडले. नंदी होते त्यांनी भग जे देवता होते त्यांचे डोळे काढून टाकले. कारण जेव्हा दक्ष प्रजापती निंदा करीत होता तेव्हा हे भग देवता डोळ्यांच्या माध्यमातून दक्ष प्रजापतींना प्रोत्साहन देत होते की द्या अजून काय होत आहे पाहून घेऊ. सर्वांना मारले, सर्वांचे अंग तोडले, कोणाची दाढी काढली, कोणाचे दात तोडले, कोणाचे हाडकं तोडले. वीरभद्र पाहू लागले दक्ष प्रजापती कुठे आहे. तर यज्ञाची जी अंतर्वेदी होती त्या अंतर्वेदीच्या मागे दक्ष प्रजापती लपलेला आहे आणि वीरभद्रांनी जाऊन दक्ष प्रजापतीला पकडलं, छातीवरती पाय ठेवून आणि मस्तक होतं ते मस्तक पिळून मस्तक काढून टाकलं शरीरापासून आणि मस्तक यज्ञामध्ये टाकून मस्तक जाळून टाकलं. आता संपूर्ण यज्ञ विध्वंस झाला. शिव महापुराणामध्ये लिहिलेलं नाही आहे, पण बाकीच्या ग्रंथांमध्ये आणि अनेक कथांमध्ये आहे की त्यानंतर भगवान शिव आले, सतीचा जटणारा देह घेऊन आणि सर्वत्र फिरले आणि त्यातून जे 52 भाग अनेक जागेवरती पडले त्या जागेवरती शक्तिपीठ स्थापन झाले. अनेक जागेवरती हे शक्तिपीठ आहे. अखंड भारत होता त्या कारणाने पाकिस्तान सारख्या देशांमध्ये पण अनेक हे शक्तिपीठ आहे. भारतामध्ये पण हरिद्वार घ्या, वृंदावन घ्या, या जागेवरती हे शक्तिपीठ आहे. नेपाळमध्ये पण हे शक्तिपीठ आहे. तर त्यानंतर अनेक वर्षांपर्यंत भगवान शिव पृथ्वीवर ते फिरत राहिले. ब्रह्माजी म्हणतात की ही जी कथा आहे, सती चरित्राची जी कथा आहे, जो मनुष्य ऐकतो त्याचे सर्व मनोकाम पूर्ण होत असतात. पुत्र पौत्र हे त्याला फळ स्वरूपाने प्राप्त होत असतात. यश, स्वर्ग आणि आयुष्य त्याला प्राप्त होत असतं. तर या कथेचं हे फळ सांगण्यात आलं. अशा प्रकारे रुद्र संहितामध्ये जो सतीखंड आहे तो सतीखंड इथे पूर्ण होतो. सतीखंड रूपी पुष्प भगवंताच्या चरणी समर्पित करून उद्या रुद्र संहितामध्ये पार्वती खंड आहे, त्या पार्वती खंडाची कथा उद्या आपण श्रवण करू. स्वामीनारायण भगवान की जय. श्रीपतीम श्रीधरम सर्वदे विश्व हरे माधवम केशवम कामदाम श्री स्वामीनारायण गजानंद स्वामी महाराज